सकाळी शांत राहा 5 मिनिट. सर्व मान्यवर प्रमुख उपस्थित पाहुणे, आयोजक संस्था आणि माझ्या सन्माननीय शिक्षक शिक्षिका आणि उपस्थित लाडके विद्यार्थी विद्यार्थिनींना आज 19वे मराठी बालकुमार साहित्य संमेलन 2025 या अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी कार्यक्रमाचे संमेलन म्हणून मला या व्यासपीठावर उभे राहण्याचा मान दिला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. आणि सर्वप्रथम या साहित्य संमेलनाचे आयोजन केल्याबद्दल अमरेंद्र भास्कर, मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे शाखा सातारा आणि लोकमंगल शिक्षण संस्था सातारा यांचे मी मनापासून अभिनंदन करते आणि आभार मानते. बालवय हे संस्काराचे, कल्पनाशक्तीचे आणि विचारांचे बीज रोपण्याचे वय असते. यातील कोणाकोणाला पुस्तक वाचायला आवडतं, कोणालाच नाही आवडत. मी काय म्हणले, कोणाकोणाचं लक्ष होतं. हातवर काय ना, कोणाकोणाला पुस्तक वाचायला आवडतं. माझं सगळ्यांना पुस्तक वाचायला आवडतं, तर कोण कोण पुस्तक वाचतं. फक्त आवडून उपयोग नाही ना, वाचलं पण पाहिजे ना. मी सगळ्यांना जाताना विचारेन की नक्की कुणी कुणी कोणतं कोणतं पुस्तक वाचले, नक्की सांगाल ना. म्हणजे आजच्या ज्या डिजिटल काळ आहे की प्रत्येकाला फक्त इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, व्हॉट्सअप हे सगळं माहिती आहे. बट आता पुस्तकं वाचणं हे खूप कमी झाले की म्हणजे मुलं घरी गेलं की काय करतात, मग पहिला माझा मोबाईल कुठे आहे, म्हणजे गेल्या पहिलं त्यांना ते द्यायला लागते की मोबाईल कुठे, आणि पुस्तकं खूप कमी वाचली जातात आता. त्यामुळेच हे कार्यक्रम आपले आयोजित केलेले असतात की मुलांना कळावं की पुस्तकं वाचली पाहिजे. म्हणजे मी शाळेत होते ना, म्हणजे मी शाळेत माझी ओळख तर मॅडमनी कडूनच केलेली की बाबा मी किती बसून शाळेत होते. तर मी असं म्हणतात का नाही, बालवाडीचा पहिला दिवस तो 10वीचा शेवटचा दिवस हा मी ह्या शाळेत नाही का, म्हणजे पूर्ण माझं शिक्षण जे प्राथमिक माध्यमिक शिक्षण असतं ना ते पूर्ण मी ह्या शाळेत केले. की माझ्या मम्मीनं मला जे शाळेत आपण टाकतो ना मुलांना की पहिला दिवस असतो मुलाचा शाळेतला, तो माझा लोकमंगल शाळेत झालाय. आणि पहिल्या दिवसापासून म्हणजे नाही का, आम्हाला पहिले बालवाडीला माने मॅडम होत्या की त्या म्हणजे आम्हाला छान शिकवायच्या की सगळं मराठीचं असू दे, इंग्लिश वगैरे पूर्ण म्हणजे बालवाडीपासूनच आमची प्रॅक्टिस होती. आणि त्याच्यानंतर मी प्राथमिक शिक्षण पण इथंच घेतलं. त्यावेळेस मला म्हणजे काळे मॅडम असू दे, गावीत सर, म्हणजे गावीत सर आम्हाला वर्ग शिक्षक 3 वर्ष म्हणजे नाही का गावीत सरच आमचे वर्ग शिक्षक. नंतर 1 वर्ष फक्त सुर्वे सर, आणि त्यांच्यासोबत पण असा बॉन्ड झालेला ना की बाबा स्कॉलरशिपची परीक्षा असली की डायरेक्ट सरांच्या घरी जाऊन अभ्यास, म्हणजे नाही का पूर्ण त्यांनी आमची तयारी करून. म्हणजे इथं उभं राहिलं आम्हाला खूप आवडलं की म्हणजे मॅडमांनी मला फोन केला की तू करशील का हे, तुला असं असं आम्ही बोलवतो. म्हणजे मी पहिला आमच्या सरांना सांगितलं की मी नाही का 19 तारखेला येणार नाही का. आम्हाला खूप छान वाटलं की आपल्या शाळेत आपल्याला काहीतरी 4 शब्द बोलायची संधी भेटली. आणि इथं उभं राहण्यासाठी पण आपण म्हणजे खरंच ते बोलले शाळे मगाशी सर की सरांना प्रश्न पडला पाहिजे की पुढच्या वर्षी कोणाला बोलवायचं, त्याचे खूप विद्यार्थी झाले पाहिजे. आणि मी तुम्हाला खास करून मार्गदर्शन करणार आहे की आपण अभ्यास वगैरे कसा करायचा किंवा काय, कारण आता 10वीची परीक्षा येणार आहे. त्याचं मी जास्त सांगेन की 10वीच्या मुलांनी सुद्धा टाइम टेबल करावं की आतापासूनच जर केलं तर पुढे होतं. नाहीतर 1 महिना राहिला आणि मी करतो म्हणजे मी उद्यापासून अभ्यास करेन, तर आपल्या आयुष्यातला उद्या कधीच नसतो. कारण आज आपण नाही का म्हणतो की मी आता उद्या करेन, तर उद्या कधीच येत नाही. जे काय करायचं हे आतापासून करायचं की बाबा आपली परीक्षा 1-2-3 महिने राहिली की मी 1 महिना अगोदर अभ्यास करेन. 10वीच्या मुलांचं लक्ष आहे का नक्की? हा, तर की मी बाबा 1 महिना राहिला आणि मी नंतर अभ्यास करीन, त्यापेक्षा मी आज ह्या दिवसापासून जो अभ्यास करीन ना की बाबा माझी 2-3 वेळा रिव्हिजन झाली पाहिजे पेपर पर्यंत, हे सगळं मुलांनी म्हणजे हे केलं पाहिजे. आणि हे सगळं आम्हाला पण माहित नव्हतं, हे सगळं आम्हाला शिक्षकांनी सांगितलं. मी टोनकर सर वगैरे जे आम्हाला गणित खूप छान शिकवायचे. शाळेच्या परीक्षा असेल ना तर त्यात आहे ना आमच्या म्हणजे माझ्या मैत्रिणी वगैरे आमचं असायचं की सगळ्यात जास्त कुणाला मार्क पडणार, आणि आमचे मार्क किती असायचे 95, 97 असे आम्हाला मार्क पडायचे. की एवढं छान आमचं गणित म्हणजे टोनकर सरांनी हे केलेलं. त्यानंतर चिटणीस मॅडम त्यांनी तर खूप म्हणजे खूप
की आता स्वागत गीत झालं ना, ते स्वागत गीताला कोणत्या मुली, तर हा बोलवा त्या मुली सगळ्या नाही का आम्हीच असायचो. आणि मॅडम म्हणजे ते सगळे आणि आम्ही असं एकच स्वागत गीत कधी म्हणलं नाही. प्रत्येक म्हणजे कार्यक्रम असले तर वेगवेगळे स्वागत गीत मॅडम आम्हाला द्यायच्या की तुम्ही आता हा कार्यक्रम आहे तर हे स्वागत गीत म्हणायचं. तर आम्हाला मॅडमने अशी खूप म्हणजे खूप हे केलं की आता नाटकाचं जरी असलं तर मॅडम आमची खूप प्रॅक्टिस करून घ्यायच्या नाटकाच्या. कारण आम्हाला नाटक वगैरे काय माहित नव्हतं. मॅडमनीच आम्हाला सुरुवात केली की आपल्याला नाटक करायचंय, पुण्याला जायचंय. आम्हाला खूप आनंद व्हायचा की आता आपल्याला पुण्याला जायला भेटणार असं. तर आता एक मला किस्सा सांगते. मी आता कॉलेजला होते, राजगुरू कॉलेज ऑफ फार्मसी, आणि आमचं फार्मा करंडक असतं. म्हणजे वर्षातून एकदा जो कार्यक्रम, तो एक आपल्याला 20 मिनिटाचा टाइम असतो आणि त्यात तुम्ही नाटक करायचं, डान्स करायचं, सगळं असतं. जे फार्मा करंडक जे युनिव्हर्सिटीत असतं म्हणजे. आणि त्यात आहे ना म्हणजे सगळ्यांना विचारलं की बाबा नाटक करायचंय का, कोण कोण करणार. तर ते कोरिओग्राफर वगैरे आले आणि म्हणले ज्यांना नाटक करायचं होतं ते सगळे थांबले. तर बोलले कोण कोण नाटक करणार, तुम्ही अगोदर काय केलंय का, प्रॅक्टिस वगैरे काय लागेलच ना असं. तर मी म्हटलं की मी शाळेत असताना खूप म्हणजे प्रॅक्टिस वगैरे झाली आहे आणि मी नाटक वगैरे केले बाहेर. तर त्यांनी म्हणजे ठरवलं बाबा माझं हे घेतलं, थोडे नाही का प्रॅक्टिस घेतली. बोललं ठीक आहे चल आता तूच करून टाक मेन भूमिका, आता नाही आम्ही कोणाला हे करत असं. म्हणजे की तिथून जी प्रॅक्टिस झाली आहे ना की बाहेर आपल्याला काय तर त्याची व्हॅल्यू आहे. म्हणजे नाही का खूप ठिकाणी आपल्याला असं वाटत नाही की आपलं हे झालंच नाहीये. कारण आपल्या शाळेतून आपल्याला खूप असं शिकायला भेटतं आणि ते आपण आत्ता घेणं गरजेचं आहे. कारण मी शाळेत होते ना तेव्हा सगळे म्हणजे नाही का माझे दुसरे मित्र मैत्रिणी असे म्हणायचे की बाबा इथं नाही का लोकमंगलला आहे, मग दुसऱ्या शाळेत. आता एक जण जायला लागलो. म्हणजे आम्ही एक पहिलीपासून खूप जणी होतो, पण 10वी पर्यंत त्यातल्या खूप जणी कमी झालं. म्हणजे काय कायची लग्न झाली किंवा काय जणी दुसऱ्या शाळेत गेल्या, तिथं सेमी आहे, आपल्या इथं सेमी नाहीये. मग असं म्हणजे वाटायचं, तर प्रत्येकाला वाटायचं ना की आपल्यात सेमी नाहीये. मग तरी पण आहे ना की इंग्लिश परफेक्ट करून घेणं त्या पवार सरांच्या हातात होतं की तुम्ही इंग्लिश केलंच पाहिजे. तुम्ही हे तुम्हाला आज दिलंय ना तर तुम्ही करणं गरजेचंच आहे. आणि त्याच्यामुळे आमचं इंग्लिश पण खूप छान झालं की तुम्ही पॅरेग्राफ वाचलं म्हणजे डेली तुम्ही वाचून घ्यायला पाहिजे. म्हणजे आता मी एवढं पुढं म्हणजे कॉलेजला वगैरे गेले ना तर इम्पॉर्टंट काय की आपलं कम्युनिकेशन स्किल, की आपण काय बोलतो किंवा म्हणजे आपण बाहेर जातो ना तेव्हा आपण काय बोलतो हे खूप महत्वाचं असतं. त्यातून पण इंग्लिशचा आता 11वी 12वी पूर्ण सायन्स केली. म्हणजे नाही का सायन्सला असल्यामुळं मला पहिली ते 10वी पूर्ण मराठी आणि मला एवढं सायन्सचं काय माहित नव्हतं. तर तिथं गेल्यावर असं थोडं वाटायचं की आपण मराठी मीडियमचं आता डायरेक्ट पूर्ण इंग्लिश म्हणजे मराठी सब्जेक्टच नाही. एक सब्जेक्ट होता तो फक्त काय बाकी सगळं इंग्लिश मधून. मग त्यासाठी मला थोडं म्हणजे मला कमी जाणवायला लागेल. आपण तेव्हा थोडी अजून प्रॅक्टिस केली असती किंवा अजून नवीन शब्द आपल्याला माहीत पडले असते तर आपल्याला अजून म्हणजे नाही एवढे थोडंसं म्हणजे मला हार्ड गेलं. म्हणून 11वी थोडी हार्ड गेली कारण पूर्ण मराठीतून पूर्ण इंग्लिशमध्ये जाणं थोडं खूप कठीणच होतं माझ्यासाठी. म्हणून मी 9वीच्या मुलांना तर नक्की सांगेन की आता तुम्हाला पुस्तकात सायन्समध्ये पण आहे ना एक मराठीचा वर्ड असला ना तर इंग्लिशचा वर्ड दिलेला असतो त्यांनी. कारण नाही का तर ते सगळं वाचणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्हाला 10वी नंतर आपल्याला काय वाटतं 10वी नंतर बाबा मी हे करेन नाही का इथं ऍडमिशन घेऊ आणि आपलं हे आपलं आत्तापासून ठरवलेलं असावं की मला काय बनायचंय. हे आयुष्यात खूप महत्वाचं असतं की मला काय करायचंय. नाहीतर मी 11वी करेन आणि नंतर 12वीत गेल्यावर माझा निर्णय सांगेल की मला काय करायचंय. त्यापेक्षा मी आत्तापासून काय करेन ना ती गोष्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे बाहेर की मला काय आणि प्रत्येकाची गुण असतात. म्हणजे काय सगळेच अभ्यासात असतात असे नाही की काय स्पोर्ट्समध्ये असतात, कायला म्हणजे कविता करायला वगैरे आवडते, कायला असं वेगवेगळ्या सगळ्यांचं असतं. तशी आपली कला जोपासणे हे आम्हाला मॅडमकडून खूप समजलं. कारण अभ्यास करत सुद्धा बाहेरच्या कला पण त्यांनी खूप आमचं हे करून घेतलं की नाटक असू द्या किंवा वक्तृत्व स्पर्धा असू द्या. वक्तृत्व स्पर्धेत तर मला खूप आवडायचं कारण काही झालं तरी मी बोलणार आणि त्याच्यातूनच माझं एवढं छान म्हणजे नाही का हे झालं. म्हणजे बोलता यायला लागलं मला बाहेर की कुठं पण बाबा गेलं तरी आपल्याला बोलता यायला हवं. की काही वेळा म्हणजे काही अगोदर काय होतं की मी खाली बसायचे पुढं कोण पाहुणी यायचे बोलायचे म्हणजे मला पण वाटायचं ना की बाबा म्हणजे प्रत्येकाला वाटतं. तुम्हाला पण वाटतं का नाही की तुम्हाला कधीतरी माझ्या जागेवर बोलवावं, कोणाकोणाला यायचंय माझ्या जागेवर.
हा म्हणजे यायचंय भरपूर जातून इथे यायचंय की मला पण माझे विद्यार्थी म्हणून किंवा असं नाही का ह्या व्यासपीठावर बोलण्याची संधी भेटावी. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्यासोबत आपण बाहेरच्या पण कला जोपासल्या पाहिजे की नाटक केलं पाहिजे. आता मॅडम दरवर्षी नाटक वगैरे बसवतात नाही का. आता मला माहित नाहीये की मॅडम हे करतात का, पण नाटक मॅडमनी नाही ना लक्ष हे केलं तर तुम्ही म्हणायचं मॅडम आमचं नाटक बसवा. तुम्हाला पण आवड पाहिजे ना. मी 10वीत होते आणि 10वीत असताना तरी पण मी नाटकात भाग घेतलेला आणि माझी मम्मी पण म्हणत होती आता 10वीचं वर्ष आहे कशाला नाटक करतेस. आता नाही का म्हणजे असं असतंच का नाही 10वी म्हणजे थोडीशी स्ट्रिक्ट. आणि माझ्या घरच्यांचं म्हणजे कसं की माझ्या आईने किंवा माझ्या वडिलांनी खूप सपोर्ट केला कारण आमच्या घरात कोणी शिकलेलं नव्हतं. म्हणजे असं म्हणायला गेलं ना तर 10वी पास झालेली मी पहिली मुलगी असं म्हणलं तरी काही नाही की कोणच नाही. आता आपल्या पण पालकांचं कसं असतं की मुलांनी मोबाईल घेतला तर घेऊ द्या असं नाही की तुम्ही त्याला थोडंसं स्ट्रिक्ट म्हणजे हे दिलं पाहिजे की एक दीड तास दिलंच पाहिजे. आता माझ्या आईला पण माझ्या अभ्यासाचं काही माहितच नव्हतं ना. आता कारण ती शिकलीच नाहीये पण ती काय म्हणायची तू पुस्तक घेऊन बस. म्हणजे काय तर आपण पुस्तकात बघितलं तरी पण आपल्याला काहीतरी 4 गोष्टी लक्षात येतात ना. काहीतरी असं नवीन बघायला भेटतंच का. आणि काय असतं की आपण रोज एखादी गोष्ट बघितली ना तर ती आपल्या 2 दिवस नाही लक्षात येणार पण तिसऱ्या दिवशी ना आपण ती न बघता सांगणार की ह्या पानावर काय होतं. म्हणजे तेच ना खूप महत्वाचं आहे की माझ्या आईने नेहमी मला सपोर्ट केला की तू करू शकते. कारण सायन्सला घातलं पण आमच्या घरातलं कोणच नाही म्हणजे नाही का असं मार्गदर्शन करणारं कोणच नाही. तू काय केलं पाहिजे किंवा पुढे जाऊन ह्याच्यातून सांग. म्हणजे मला खरं सांगू का मला माहित पण नव्हतं फार्मसीला ऍडमिशन कसं घ्यायचं काय करायचं. म्हणजे नाही का की सायन्स केल्यानंतर फार्मसी केली जाते हे काही नाही. 11वी 12वीला मी ऍडमिशन घेतलं 12वी केली त्याच्यानंतर सीईटीची एक्झाम असते हे पण माहित नव्हतं. सीईटीची एक्झाम दिली आणि त्यात मला 84% पडले. म्हणजे घरच्यांना पण खूप अभिमान वाटायला लागला की बाबा हिला टाकले. म्हणजे असं असतं ना की आता हिलाही टाकले म्हणजे तर तिला आणि माझ्या आईचं एकच की तू करू शकते. आणि मला कधीच नाही म्हणजे असं कधी हे केलं नाही की तू नाही करायचं की मी डान्स असू द्या. म्हणजे काही काहींचं असं असतं का नाही की डान्स नाही करायचा फक्त कॉलेज शाळेत गेलं किंवा कॉलेजला गेलं तर अभ्यासच करायचा असं नाही. आता मी ग्रॅज्युएशन कंप्लीट होईपर्यंत माझी डिग्री कंप्लीट होईपर्यंत सुद्धा डान्स वगैरे करायचे. त्यात पण आमच्या घरातल्यांना असं भारी वाटायचं की असू दे करू दे. म्हणजे असं घरातली पण असतात ना की म्हणजे प्रत्येकाचंच असतं ना की असं की मम्मी पप्पा सपोर्टिव्ह असलं तरी बाकीचे की आता पोरगी मोठी झालीये असं तसं म्हणजे प्रत्येकाच्या घरात असतं. पण तरी पण त्यातून पण आपण सांगितलं पाहिजे की आता माझ्या बरोबरच्या ज्या माझ्या मैत्रिणी आहेत ना त्यांना एक एक मुली आहे. म्हणजे काय आणि मुलं पण असे आहेत की त्यांची लग्न झाले तर त्यांना मुलं आहेत. म्हणजे मला पण माझी आई म्हणू शकते ना की नाही का आपण पण हे करायचं. पण आपल्या घरातल्यांना आपण इथं बसलेले पण बरेच जण असते की बाबा पोरीची 10वी झाली ती लग्न करून द्यायचं. म्हणजे भरपूर जण आहेत असं करून. पण तुम्ही सांगितलं पाहिजे की नाही मला शिकायचंय मला हे करायचंय. आणि हे कधी होतं तेव्हा आपण काय तर करून दाखवतो. आता मला पण म्हणले असते ना 10वी नंतर आता हिला कमी मार्क पडले किंवा 11वी 12वीला कमी मार्क पडले आता करून द्यायचं लग्न. पण आपण असं घरच्यांना सांगून द्यायचं की मला 10वीत चांगले मार्क पडलेत ना मला कॉलेजला जायचंय. मला 11वी 12वी चांगली करायचंय मला इथं डिग्रीला ऍडमिशन घ्यायचंय. मला हे करायचंय. तुम्ही त्यांना सांगायचं. त्यांना माहिती आहे का काय माझ्या मम्मी पप्पाला माहित होतं का फार्मसी केल्यानंतर हे असं असतंय किंवा माझी पोरगी आता इथं काम जॉबला जाईल किंवा IT मध्ये कसा जॉब असतो किंवा काय असतं. माझ्या घरच्यांना पण नाही माहित. आता माझ्या घरात कोण 10वी शिकलेलं नाही तर डिग्री सुद्धा सांगणार ना त्यांना. पण हिचं पण खूप जण असेल की म्हणजे मुलं पण असतो. मी नाही असं म्हणत की मुलींचंच लग्न होतं कारण मी माझ्या बॅचचा अनुभव घेतलाय की माझ्या बॅच मधल्या मुलांना सुद्धा मुली आहेत. त्याच्यामुळं म्हणजे मुली जसं लग्न करतात असं काही नाही मुलं पण लग्न करतात. त्याच्यामुळं मुलांनी पण सांगितलं पाहिजे की करायचंय काहीतरी. म्हणजे मुलांच्यात एक शिक्षण म्हणजे नाही का अभ्यासाचा जरी कमी असला तरी आत्ताच्या काळात एक बिझनेस खूप असा ट्रेंडला असं म्हणायला येईल नाही की बिझनेस खूप आता चाललाय किंवा मी एक बिझनेस करणार. पण बिझनेस करणार ना त्याच्यासाठी पण आपली आतापासूनच हे पाहिजे की मी कोणता बिझनेस करणार. की मी आई वडिलांच्या जीवावर कोणताही बिझनेस करता माझ्या जीवावर मी माझा बिझनेस करणार. मग तो काही असू दे की मुलांचं असतं ना मला बिझनेस करायचा. फक्त तुम्ही असं काहीतरी करून दाखवायचं घरच्यांना आधार दिला पाहिजे की बाबा मी करू शकतो. म्हणजे तुमच्या नक्की वाईट उभी राहणार की काही असू द्या. त्याच्यामुळे 10वीची बॅच असेल त्यांनी सुद्धा आतापासूनच तुमची एक्झाम 1-2-3 महिने राहिली असली तरी पण आतापासूनच तुम्ही तयारी करणं खूप गरजेचं आहे. आणि आपल्याकडे खूप छान शिक्षक आहेत जे की गणित तुम्हाला टोनके सरांसारखं बेस्ट कोणीच शिकवू शकत नाही.
इंग्लिशला वगैरे की आपल्यात खूप आहे की आपण मराठी मीडियमचं असल्यामुळं आपलं बाबा आपण म्हणतो नाही माझं इंग्लिश खूप कच्चं आहे कारण मी मराठी मीडियमचा मुलगा आहे. असं काहीही नाहीये. तुम्ही पवार सरांना कधी कधी कोणताही क्वेश्चन विचारू शकता आणि ते तुम्हाला त्याचं खरं आन्सर म्हणजे नाही का एकदम करेक्ट आन्सर देऊ शकता. जे तुम्हाला बोर्डला सुद्धा तुम्हाला ते आहे त्या मार्क म्हणजे नाही का मार्क देऊ शकतो तो. आणि कसं आहे की आपल्या शिक्षकांना खूप एक्सपिरियन्स आहे कारण आम्ही बघितलंय आपल्याकडे पेपर चेक करायला येतात बोर्डाचे प्रत्येक मुलगा म्हणजे पेपर चेक करायला यायचे ना तेव्हा म्हणजे शिक्षक आम्हाला बोलून घ्यायचे 10वीच्या मुलांना 9वीच्या इकडे या मुलांनी कसा पेपर लिहिलाय बघा किती छान पेपर लिहिलाय त्याची भाषा म्हणजे नाही का लिहिल्यातलं जे असतं का नाही किती सुंदर लिहिलंय ते आम्हाला वाचायला लावायचे की मग आम्हाला पण वाटायचं ना की आपला पेपर पण कुठल्या पण शाळेचा कुठला पण टीचर नाही का चेक करू दे की आपला पण कुणीतरी वाचला पाहिजे पेपर असा आपला पेपर असावा की आपण काय लिहितोय ना पेपरमध्ये हे खूप इम्पॉर्टंट असतं की आपण छोटा आन्सर लिहितो नाही का त्याचा आन्सर छोटा असतो पण त्याची भाषा आणि हे खूप छान पाहिजे की शिक्षकाला तिथं वाटलं पाहिजे की ह्याचा पेपर मी चेक करावा नाहीतर असं असतं का नाही आता शिक्षकांना पण वाटतं की जाऊ दे असं आपल्याला असं नाही की आपला पेपर पूर्ण वाचून शिक्षकांनी चेक करावा असा पेपर लिहावा असं 10वीच्या मुलांना मी सांगते. आणि म्हणजे डिग्रीला पण ते ऍडमिशन घेतलेलं नाही का म्हणजे 11वी 12वी झाली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 11वी अर्धीच झाली आणि 12वीला कोरोना आला त्याच्यामुळे काही कॉलेजला जायलाच भेटलं त्याच्यामुळे आम्हाला सगळे म्हणायचे की तुम्ही असंच पास झालाय पण असं काही नाही म्हणजे डिग्रीला गेल्यावर पण समजलं की नवीन नवीन मित्र नाही का हे असे आपले एक 4-5 इथं असं छोटं आणि त्याच्यानंतर एका क्लासमध्ये 100 विद्यार्थी त्यासाठी खूप कठीण गोष्ट असते आणि ते तुम्हाला पण फेस करायचंय सगळ्यांना त्याच्यामुळं सवय करून घ्यायची की स्टेजवर बोलणं वगैरे नाही का बाकीच्या गोष्टी हे बोलता आल्या पाहिजेत आपल्याला की कोणीही आपल्याला एखादा पॉइंट दिला तर त्याच्यावर बिनधास्त बोलता आलं आणि लक्षात ठेवायचं कधी पण की बोलायचं शांत बसून काही आपल्याला जे डाऊट आहेत ना ते क्लिअर करणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण मी म्हणलं आता नाही का मी म्हणलं मला हा डाऊट आहे आणि मी असंच ती गोष्ट पुढे ढकलली ना तर तो डाऊट आपला कधीच क्लिअर नाही होऊ शकत असं पण आपल्याला कोणत्या टीचर ओरडणार नाही काही नाही कारण शिक्षकांना काय महत्वाचं असतं शिक्षक काय म्हणतात तुम्ही मला 1 वेळा नाही 100 वेळा विचारले मला कंटकरांचं हे वाक्य तुम्हाला 100 वेळा विचार आणि मी तुम्हाला 99 वेळा शिकवणार आणि जेव्हा 100 वेळेस तुम्हाला समजत नाही तुम्ही कधी पण या आता सगळ्यांना काय कठीण जातं मॅथ्स वगैरे सायन्स ते खूप असं कठीण जातं तर मॅथ्सचं पण डाऊट क्लिअर होणं खूप गरजेचं आहे आणि ज्यांना इंजिनिअरिंगला वगैरे ऍडमिशन घ्यायचं असतं की आपल्याला डिप्लोमा करायचा म्हणजे काय काय ते ठरलेलं असतं आतापासून मला डिप्लोमा करायचा आहे मला नाही का हा ट्रेड घ्यायचा आहे तर ज्यांना इंजिनिअरिंग करायचं आहे त्यांनी मॅथ्सकडे असं खूप हे केलं पाहिजे की बेसिक कन्सेप्ट असं पूर्ण होणे खूप गरजेचं आहे कारण जर आपण असं म्हणलं ना की पुढं जाऊन मी करीन किंवा मला हे नंतर जेव्हा येईल तेव्हा करीन पण हे काय म्हणजे हे उपयोग नसतं कारण तेव्हा गेलं ना तेव्हा आपण पूर्णपणे काय म्हणतो की बाबा आपल्याला बेसिक पण येत नाही आणि आताच हे पण येत नाही त्याच्यामुळे बेसिक क्लिअर करणं खूप गरजेचं आहे आणि आपले शिक्षक पण खूप छान आहेत आम्हाला कदम मॅडम म्हणजे आमची नाच आता कधी एकत्र भेटली ना तर आम्हाला 5वी 6वी 7वी कदम मॅडम वर्ग शिक्षक त्याच्यामुळे आम्ही म्हटलं तर पहिली कदम मॅडम आपल्याला खूप सपोर्ट करायचा आणि म्हणजे आमचं बेसिकच जे हे असतं ना गणित ते कदम मॅडमांनी म्हणजे हे केलेलं पूर्ण क्लिअर की आमच्या वर्गात आहे ना कोणता नाही का कोणता पण मुलगा किंवा मुलगी म्हणजे आमच्यात कॉम्पिटिशन असायची तुमच्यात असते का आता कॉम्पिटिशन कुणाला जास्त मार्क पडतात कोण म्हणतं का तुझ्यापेक्षा मला जास्त मार्क पडलेच पाहिजे कोण म्हणतं म्हणजे असं असतं ना तेव्हा आमच्या वेळेस म्हणायचं की माझ्यापेक्षा तुला जास्त पडले पाहिजे किंवा नाही का मला जास्त पडले पाहिजे असं खूप असायचं कारण आमची पूर्ण बॅच खूप म्हणजे हे होती की सरांना सुद्धा म्हणजे वाटायचं की शिकवा आलं तरी हे भारी वाटायचं की बाबा तुला ना समजलंय आणि तुला डाऊट विचारतात आणि आमच्यात सगळे डाऊट विचारणारी होती तुमच्यात कोण जातं का मॅडमांना विचारायला मला हा डाऊट आहे कोणच नाही जात का हा तो एकटाच जातो की डाऊट विचारणं खूप गरजेचं आहे हा मग जाताना विचारायला मग सांगा ना हात वर करायला मला कसं समजणार आणि आता म्हणजे सगळ्या गोष्टी करत अभ्यास करणं पण खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे आपल्याला आपण इथून बाहेर पडलो ना तेव्हा
जेव्हा 4 बाहेरचे मित्र असतात का नाही, म्हणजे मी अनुभव घेतलेला सांगते की 4 बाहेरचे मित्र असतात ना, तेव्हा ते कसे पूर्ण असे हे असतात की बाबा ते खूप असं आपल्याला खूप वाटतं की ते खूप हुशार आहेत का आणि आपण कुठेतरी कमी पडतोय का, पण हे आपल्याला नाही चालवलं पाहिजे. इथूनच आपण पूर्ण परफेक्ट होऊन गेलं पाहिजे की बाहेर कोणी असू दे काही, म्हणजे आपल्याला पण आपण पूर्ण परफेक्ट की तो इंग्लिश मिडियमचा का, म्हणजे आता भरपूर जणांचं असं असतं ना की इंग्लिश मिडियमचे मुलं सायन्स घेतात, माझ्या मुलाला सायन्स झेपेल का, म्हणजे आईचं पण मत असतं नाही का आई वडिलांचं की माझ्या मुलाला सायन्स झेपेल का, सगळं हे असं काही नसतं. एकदा करायला सुरुवात केली ना तर पूर्ण सगळं होतं. त्याच्यामुळे पालकांनी पण थोडं लक्ष देऊन पूर्ण कन्सेप्ट क्लिअर केलं ना की बाबा तू अभ्यास केलाच पाहिजे. की आता पालक नाही का आताचे पण असं खूप मोबाईलला खूप सपोर्ट करतात की पुस्तकांकडे खूप असं कमी वळलं जाते आणि त्याच्या आपली लायब्ररी कुठे आहे आपल्याला माहिती आहे. लायब्ररी कुठे लायब्ररी आपली, आणि कोण घेऊन सगळ्यात महत्वाचं कोण पुस्तक घेऊन वाचतं तिथलं. लायब्ररी असून उपयोग नाहीये ना, पुस्तकं पण वाचली पाहिजेत ना. लायब्ररी का केली आहे, पुस्तकं घेऊन वाचावी म्हणून लायब्ररी केली आहे ना. इथून पुढे ना आठवड्याला एक पुस्तक येत होतं की रोज तुम्ही 4 पानं वाचली का नाही, आपल्याला ब्रेकफास्ट किंवा ऑफ लेक्चर असतं एखादं की जाऊन 4 पानं जरी वाचली ना तर एक पुस्तक आहे का नाही 8 दिवसात पूर्ण होतं. इकडे लक्ष आहे का कोणाचं, मी अजून एका नाही का महिन्याने येणारे शाळेत आणि विचारणारे की कोणी कोणी म्हणजे ते रजिस्टर आहे का नाही आपलं की कोण किती पुस्तकं लिहितं, कोण किती पुस्तकं वाचतं, त्याचं सगळं अपडेट ठेवलं जातं का नाही. आपलं रजिस्टर आहे की कोणी कोणतं पुस्तक घरी लिहिलंय आणि तुम्ही आमचं रजिस्टर काढा, त्यात बघा आमची नावं असतील की ह्यांनी हे पुस्तक लिहिलंय, त्यांनी ते पुस्तक लिहिले. आता आपण आपल्याला पण तेच करायचंय की महिन्यातून मी एकदा आले ना तर मी बघणार आहे की आपल्या रजिस्टर मध्ये किती किती जणांची नावं आहेत की खरंच पुस्तकं वाचली. कारण पुस्तकं वाचलं ना खूप गरजेचं असतं की मी जे बोलतेय ना ते म्हणजे वाचण्यातून किंवा आपल्या बाकीच्या गोष्टी असतात का नाही त्यातून आपल्याला खूप नॉलेज मिळतं. त्याच्यामुळं प्रत्येकाने पुस्तक वाचणं खूप गरजेचं आहे आणि नक्की वाचायला आम्ही सांगितलंय. म्हणजे मी बघणार आपलं रजिस्टर की खरंच आपल्या रजिस्टरचे सगळे पेजेस पडतात का किंवा खरंच मुलं पुस्तकं वाचतात का. आणि 10वीच्या मुलांना सुद्धा मी सांगते जाताना की आतापासून सुरुवात करा. आतापासून सुरुवात केला ना तुम्ही आतापासून जर सुरुवात केला ना तर तुम्हाला आहे ना एक्झामच्या वेळेस अजिबात हार्ड नाही जाणार. कारण तुम्ही त्यावेळेस फक्त रिव्हिजन केली ना तर तुमचं होऊन जाईल आणि जे डाऊट असतील ना ते डाऊट वगैरे आताच क्लिअर करून घ्या. आणि 9वी म्हणजे 9वी जर आपली परफेक्ट असेल ना तर 10वीला आपल्याला कोणतंच टेन्शन नसतं. कारण बऱ्यापैकी कॉन्सेप्ट हा म्हणजे अवघड असतात ना 6वीला 7वी म्हणजे थोडं असंही असतं. त्याच्यामुळे 9वी बेसिक क्लिअर झालं ना तर 10वी खूप इझिली जाऊ शकते. आणि आपले टीचर पण आहे सगळे सपोर्टिव्ह, त्याच्यामुळे पण त्यांना पण जे डाऊट असतील विचारा आणि मला पण नक्की कॉल करून विचारा. म्हणजे एक असतं ना की मी 10वी नंतर किंवा मी 12वी नंतर काय केलं पाहिजे किंवा कुणाला फार्मसी करायची असेल आणि हिचं पण बऱ्यापैकी जणांना माहित नसेल की फार्मसी कशी होते की नाही का, कुठे ऍडमिशन घ्यायचं, काय काय करायचं, त्याच्यानंतर काय कोणती एक्झाम द्यायची, म्हणजे हे नसतं माहिती. मला माहित नव्हतं म्हणजे नाही का, तर मला पण विचारू शकता की कसं केलं किंवा बाकीचे असतील की जे मला माहिती आहे की इंजिनिअरिंग वगैरे. आता माझा भाऊ पण इथूनच पास आउट केलेला आहे की त्याला पण नाही का काय करायचं असं माहीतच नसतं आपल्याला. त्याच्यामुळं म्हणजे मी आता बऱ्यापैकी बघते ना की कसं तुमचं कोणते ऍडमिशन होतात काय, तर तुम्हाला जरी डाऊट असेल ना तरी मला पण येऊन विचारू शकता की कोणतं ऍडमिशन घ्यायचं असेल तर काय काय करावं लागतं, कोणते एक्झाम असतात, कोणते कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात त्याला काय काय विचारलं जातं, म्हणजे कोणता सिलेबस असतो ते आपल्याला म्हणजे एकाच असतं ना. माझं पण असं होतं की बाबा आपल्या घरचे आपल्याला शिक्षणावर सपोर्ट करतील, म्हणजे 1-2 लाख रुपये फी येते तर नाही ना भरू शकत. म्हणजे प्रत्येक माझं पण तसंच होतं की मी जरी करू शकते पण आपले 1 लाख रुपये फी हे आपले एवढे काय भरू शकत, कारण आपल्या मागं पण आपला भाऊ आहे, हे बाकी त्यांचं शिक्षण आहे. तर आपल्याला गव्हर्नमेंट पण खूप असं सपोर्टिव्ह आहे म्हणायला मुलींना. आता तर सगळ्यात महत्त्वाचं मुलींना फ्री शिक्षण हे तर खूप आहे की त्यामुळे मुलींनी सगळ्या तिथं बसलेल्या कोणत्या मुलींनी असल्या सगळ्यांनी शिकलं पाहिजे.
की कोणीच नाही म्हणलं पाहिजे, कारण आपल्याला काही नाही, फ्री शिक्षण आहे सगळं. आणि काय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतील वगैरे त्याचं पण काय असेल सगळा सिलेबस वगैरे तो पण आपलाच आहे. आपल्या सीईटीची एक्झाम द्यायची ना तर 11वी-12वीचा अभ्यास करायचा. असं तुम्हाला कोणत्याच बाहेरचं विचारलं पाहिजे, तर आपण सगळं शिक्षण घेऊन गेलो शिक्षण त्यातलं तेच विचारतात ते. त्याच्यामुळं बाकीचं काय असेल डाऊट तर तुम्ही मला नक्की विचारू शकता. आणि मला इथं बोलवलं त्याबद्दल मी सगळ्यांचे खूप आभार मानते, कारण हा वार्षिक भेटायला खूप म्हणजे नशीब लागतं असं नाही का. आम्ही खाली बसायचो ना आणि असं कोण विद्यार्थी किंवा आपण पण कधीतरी असं इथं पाहिजे असं वाटायचं, आणि त्याचं मला पूर्ण झालेलं वाटते. आणि मला इथं बोलवलं त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद. आज आपल्या या ठिकाणी तेजस्विनी चव्हाण आपल्याला आलेला अनुभव आणि शाळेमधील शिक्षकांनी केलेलं मार्गदर्शन हे अतिशय मोलाचं असतं. तर वास्तविक आता तेजस्विनी या ठिकाणी सर्व शिक्षक जे 10वीला शिकवत असतात आणि शिकवताना विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करणं हे विद्यार्थ्यांनी घेणं गरजेचं आहे. कारण 10वी नंतरचं आपलं करिअर जे आहे हे त्याच्यातूनच घडत असतं. तर वास्तविक आता ज्या वेळेस तुम्ही 10वीतून परीक्षा दिल्यानंतर पास झाल्यानंतर 11वीला जेव्हा जाता त्या ठिकाणी तुमच्या कोणच ओळखीचं नसतं. तेजस्विनी नाथचे सुंदर ते वाक्य दिलेलं आहे. म्हणजे जे मित्र परिवार आपल्या बरोबर असतात त्यांची तुलना आणि आपली तुलना आपण एक न कळत करत असतो. तो हुशार आपला असणारा मित्र आहे का आणि आपण किती हुशार आहात ही तुलना त्यामध्ये होते. आणि तिथूनच ते कॉलेजला म्हणजे 11वीला मैत्री करत असते. अतिशय सुंदर आपलं वाक्य तिनं मांडलेलं या ठिकाणी आहे. यानंतर शेट्टी साहेब यांचा सत्कार